नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तरी आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे या भरतीबद्दल माहिती. तर या भरतीमध्ये टोटल 25 पदे आहेत आणि या 25 पदांसाठी टोटल 255 जागा रिक्त आहेत. तर याची वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष आणि नोकरीचे ठिकाण आहे पूर्ण महाराष्ट्र. आणि या पदाची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 जानेवारी 2024. तरी सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करावा ही नम्र विनंती. या भरतीचा अर्ज कसा करावा याची टोटल माहिती आज आपण पाहणार आहे. A to Z माहिती ही संपूर्ण मराठीमध्ये असेल. तर चला सुरुवात करू. महाराष्ट्र कारागृह विभाग याचा अर्ज कसा करावा ते आज आपण पाहणार आहे. तर हे पहिल्यांदा आपल्याला दिसतं हे पेज रजिस्ट्रेशन पेज आहे. तर वरती आपण क्लिक करून रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे. तर या पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिथे जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता. चला तर आपण सुरुवात करू. याच्यामध्ये हे सर्व डिक्लेरेशन पर्सनल डाटा ॲग्रीवर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट नेममध्ये आपले पहिले नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मधले नाव टाकायचं आहे. मधले नाव म्हणजे वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर लास्टला आपले आडनाव टाकायचे आहे. तर ही माहिती टाकून झाल्यानंतर खाली विचारेल तुम्हाला तुमच्या नावात बदल झालेला आहे का. तर लेडीज असतात त्या मॅरिड असतात, त्यामुळे त्यांच्या नावात कधीकधी बदल झालेला असतो, तर कधीकधी नाही. जर त्यांच्या नावात बदल असेल तर त्यांनी येस करायचं आहे. ज्यांच्या नावात बदल नाही त्यांनी नो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर त्याच्यानंतर पुढे आपल्याला जन्मतारीख विचारेल, तर इथे आपली पूर्ण जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. काय असेल ते तुमची जन्मतारीख तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली लिंग विचारेल, तिथे तुम्ही मेल फिमेल वगैरे सिलेक्ट करा. याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो तुमचा मोबाईल नंबर चालू असेल तो नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर मध्ये पण तोच सेम नंबर फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली दिसेल तुम्हाला ईमेल आय डी म्हणून. तर इथे या ठिकाणी आपल्याला तुमचा चालू ईमेल आय डी टाकायचा आहे, तुमच्या मोबाईलमधला बघून जीमेलमधला. त्याच्यानंतर कन्फर्म मेल आय डीमध्ये तो सेम ईमेल आय डी भरून द्यायचा आहे. चुकीची माहिती भरू नका, कारण त्याच्यावर आपल्याला आपला युजर नेम पासवर्ड हा येत असतो. त्याच्यामुळं करेक्ट ईमेल आय डी मोबाईल नंबर भरून द्या. त्याच्यावर OTP वगैरे येतात त्यासाठी. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे आहे. तुमच्या घरापासून जे सेंटर जवळ आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. कोणतेही 3 सिलेक्ट करायचे आहेत. तुम्हाला जसं पर्याय सोपं पडेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली दिसेल ती टिप, हे तुम्ही वाचून आय ॲग्री या बटनवर क्लिक करून पुढे सबमिट करायचं आहे. त्यानंतर जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. हा कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली निळ्या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट. तर त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल आणि ईमेल आय डीवर एक OTP येईल. तो OTP त्यातला कोणताही एक OTP आपल्याला या एंटर OTPच्या या ठिकाणी फिल करायचा आहे. मी फिल करत आहे OTP. त्याच्यानंतर व्हॅलिड OTP या बटनवर क्लिक करून OTP सक्सेसफुल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनवर क्लिक करून खाली दिलेला कॅप्चा हा टाकायचा आहे. तो रिव्हेरीफाय करण्यासाठी असतो. रिव्हेरीफाय करताना इथे आपले पूर्ण डिटेल्स येईल, ते बरोबर आहे का नाही बघून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर प्रत्येक डिक्लेरेशन चेकबॉक्स येस करायचे आहे. त्याच्यानंतर खाली रिव्हेरीफाय विचारेल, त्यानंतर ते आपण सबमिट करून द्यायचं आहे. या ठिकाणी सबमिट हे झालेले आहे. तर वरती पाहू शकता, जर आपल्याला थोडाफार कॅप्चा चुकीचा असल्यामुळे ते व्हेरीफाय झालेलं नाही, तर आपण पुन्हा एकदा कॅप्चा फिल करायचा आहे. त्याच्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपले इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाले आहे. तर याचं रजिस्ट्रेशनचा ID पासवर्ड हा आपल्याला मोबाईलद्वारे SMS द्वारे हा मिळू शकतो. त्याच्यानंतर ईमेलवरती पण हाच ID पासवर्ड आपल्याला मिळालेला असतो. तर त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपण पुढची प्रोसेस करतोय. तर इथे पाहू शकता अप्लाय पोस्ट. त्यानंतर यामध्ये भरपूर पोस्ट आहेत. तुम्हाला हव्या त्या पोस्टला तुम्ही अप्लाय करा. मी आत्ता शिक्षक या पदासाठी अर्ज करतोय, त्यामुळे मी टीचर शोधक हे सिलेक्ट करतोय. तुम्हाला हव्या त्या पोस्टला तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्ही मॅरिड आहात का नाहीत, किंवा काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर त्याच्या पुढे नंतर आपल्याला इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आईचं नाव लिहायचं आहे.
त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्ही डोमासील कोणतं राष्ट्रीयत्व. राष्ट्रीयत्व हे इंडियनच असतं, म्हणजे भारतीय नागरिकत्व. त्याच्यानंतर डोमासील स्टेट विचारेल तुम्हाला. डोमासील स्टेट तुम्ही जर महाराष्ट्र असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. त्याच्यानंतर तुमच्याकडं डोमासील सर्टिफिकेट असेल तर ते कोणत्या कार्यालयाचं आहे ते आपल्याला खाली टाकायचं आहे. जसं की आपले सर्टिफिकेट खाली कोपऱ्यात असतं, तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्यापैकी तुमचं सर्टिफिकेटवर जे आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट आपल्याला कधी भेटलं ती तारीख इथे लिहायची आहे. तारीख लिहिल्यानंतर सिरियल नंबर टाकायचा आहे सर्टिफिकेटचा. सगळी माहिती व्यवस्थित बरोबर न बिनचूक भरायची आहे. त्याच्यानंतर खाली विचारायला तुमची कास्ट कोणती आहे. जे असेल ती कास्ट तुम्ही टाका, तुमची असेल ती. माझी इथं SC कास्ट आहे तर मी इथे SC टाकतोय. त्यानंतर सेम इथं कार्यालयीन ॲड्रेस विचारेल, त्या ठिकाणी आपल्या कार्यालयाचं नाव लिहायचं आहे. सेम त्याच पद्धतीनं काय असेल ते. माझ्या सर्टिफिकेट डेप्युटी कलेक्टरद्वारे भेटलेलं होतं तर मी ते इथे टाकतोय. तुम्हाला तहसीलदारचं भेटलं असेल, सब डिव्हिजनल ऑफिसरचं भेटलं असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट भेटलेल्याची तारीख इथे टाकायची आहे. जी तारीख तुमच्या सर्टिफिकेटवर आहे तेच तुम्ही इथे टाकायचे आहे. त्याच्यानंतर पुढच्या रकान्यात सिरियल नंबर टाकायचा आहे, म्हणजे सर्टिफिकेटचा सिरियल नंबर तो इथं बिनचूक टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर विचारेल कास्ट व्हॅलिडेट डेट्स, म्हणजे आत्ता सध्या ती काही लागत नाही, ते आपण नाही टाकायचं. त्याच्यानंतर इथे विचारेल जन्म खून, म्हणजे तुमच्या अंगावर असलेली एखादी जन्म खून इथे टाकायची आहे. म्हणजे एखादं तीर वगैरे असेल, कोणती खून वगैरे असेल तर ते असेल ते इथे आपली माहिती टाकून द्यायची आहे. म्हणजेच अर्जदाराच्या शरीरावरील म्हणजे दिसणारे अशी एखादी खूण टाकायची आहे, जी सहजासहजी दिसेल अशी. त्याच्यानंतर इथे विचारेल आपल्याकडे पॅन कार्ड आहे का, तर असेल तर तिथे एस करून पॅन कार्डची माहिती टाकायची आहे. तर त्याचबरोबर खाली तुम्हाला दिसतील ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक. तर तुमच्याकडे ह्यापैकी कोणती पण एक डॉक्युमेंट असेल तरी चालेल, तर एक टाकून घ्यायचं आहे, बाकी सगळ्याला नो करायचं आहे. जर तुमच्याकडे दुसरं डॉक्युमेंट असेल, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तिथे तुम्ही टाकू शकता दुसरी पण डॉक्युमेंट्स, म्हणजे दुसऱ्या डॉक्युमेंटची माहिती पण भरू शकता. जर भरलं तरी चालेल, 2 भरले तरी चालतील, काय अडचण नाही. या ठिकाणी मी आत्ता एकच टाकतोय आणि बाकीच्या ह्याला नाही नाही म्हणून असं सिलेक्ट करतो. त्याचप्रमाणे नंतर हे ओळख एस करायची. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. तर त्याच्यानंतर इथे विचारेल जे क्वेश्चन विचारतील ते क्वेश्चन तुम्ही वाचून होय का नाही, बरोबर का नाही ते फक्त लिहायचं आहे. तर खाली विचारायला इथं तुम्ही महिला आरक्षणमधून फॉर्म भरणार आहेत का, हे फक्त महिलांसाठी आहे. तर ते जे एस करणार आहेत त्यांनी एस करा, ज्यांनी नाही करणार महिला आरक्षण त्यांनी नो करून बाकीचे सगळे क्वेश्चन वाचून ज्या त्या पद्धतीने एस नो आन्सर द्यायचा आहे फक्त. तर यापैकी माझे कोणतेही मला ऑप्शन म्हणजे आरक्षण वगैरे भेटत नाही, त्या पद्धतीने मी नो करतो सगळीकडे. त्याच्यानंतर इथे तर आपल्याला ॲड्रेस विचारेल. ॲड्रेस आहे इथं आपल्याला टाकायचा आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो तो ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेसमध्ये फक्त गावाचं नाव आणि तालुका टाकलं तरी चालेल, किंवा जो ॲड्रेस असेल तुमचा त्या पद्धतीने टाकून द्यायचा आहे इथे. राज्य, जिल्हा आणि पिनकोड हा व्यवस्थित टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर विचारेल परमनंट ॲड्रेस हाच आहे का तुमचा, तर असेल तर येस करा, नसेल तर तुम्ही रिटर्न दुसरा ॲड्रेस खाली टाकू शकता. तर ह्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स विचारायला आपल्याला. तर पहिल्यांदा इथे आपल्याला 10वीचे डिटेल्स टाकायचे आहे, तुमचं कोणत्या बोर्डातून शिक्षण झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या रकान्यात तुमच्या 10वीच्या कॉलेजचं नाव काय आहे ते दुसऱ्या रकान्यात कॉलेजचं नाव टाकायचं आहे 10वीच्या आपल्याला. जर कॉलेजचं नाव नसेल तर आपली शाळेची जी संस्था होते त्या संस्थेचं नाव टाकले तरी चालेल. त्यानंतर 10वीचे जे पर्सेंटेज मार्क्स होते ते आपल्याला इथे टाकायचे आहेत सर्टिफिकेटवरच बघून. टोटल मार्क आणि ऑप्टेन मार्क किती आहेत ते व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला पुढे डायरेक्ट होईल टक्केवारी. त्याच्यानंतर आपली 10वी कधी झाली ते वर्ष इथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर सेम 12वीची माहिती अशीच टाकून घ्यायची आहे. बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 12वीच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. जर शाळेचं नाव खूप मोठं असेल तर संस्थेचं नाव टाकलं तरी चालेल.
त्याच्यानंतर आपल्याला पर्सेंटेज होते का CGPA होते ग्रेड होते ते सिलेक्ट करायचं आहे. याच्या पुढे पर्सेंटेज असल्यानंतर ऑप्टेन आणि टोटल मार्क जेवढे होते तेवढे टाकून घ्यायचे आहे. ते टाकल्यानंतर ॲटोमॅटिक टक्केवारी येते तिथे. त्याच्यानंतर सेम तुमची 12वी कधी झाली ते इयर सिलेक्ट करायचं आहे. मी हे शिक्षक या भरतीसाठी करत आहे त्याच्यामुळे ते मला DEDची माहिती टाकायची आहे. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या पोस्टला सिलेक्ट करत असाल तर त्या पद्धतीने जे क्वालिफिकेशन येतो तुम्हाला तर त्याची माहिती इथे टाकून घ्यायची आहे. जर समजा फार्मसीला वेगळे कोणते क्वालिफिकेशन लागत असेल तर इथं तुमची जे काय B फार्मसी D फार्मसी झाली असेल तर त्याची इथे डिप्लोमा डिग्रीमध्ये माहिती टाकून घ्यायची आहे व्यवस्थित. याचप्रमाणे काही पोस्ट असतील तर त्या ज्या पोस्टला जे क्वालिफिकेशन लागतं त्याप्रमाणे इथे आपल्याला माहिती टाकून घ्यायची आहे. तर मी इथे माहिती टाकलेली आहे डिप्लोमा DEDची. शिक्षक भरतीसाठी हेच लागतं DED किंवा BED. तर ह्यांची क्रायटेरिया फक्त DEDची आहे. त्या DEDची मी माहिती भरलेली आहे. या ठिकाणी DEDचं इयर सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करतो. ह्याच्यानंतर इथं डॉक्युमेंट अपलोडचा पूर्ण ऑप्शन येतोय. तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण सगळे आपले डॉक्युमेंट्स ओरिजिनल अपलोड करायचे आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी मी माझी सेल्फी अपलोड केलेली आहे. तर ती आत्ता सध्या मी व्हिडिओ पॉज करून केलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सेल्फी कशी अपलोड केली ते दाखवू शकत नाही. तर या ठिकाणी ऑप्शन दिसतात त्या ऑप्शनवर तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या लॉग इन करून या ठिकाणी सेल्फी अपलोड करू शकता. याच्यानंतर शेजारी फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा 80 KB ते 200 KB याच्यामध्ये असावा. इतक्या अंतराचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. तर याची साईज मी 80 KB ते 200 KB याच्यामध्ये करून घेतोय. तर फोटोची साईज मी व्यवस्थित करून घेतली आहे. तर या ठिकाणी आपला फोटो सेल्फी अपलोड झालेली आहे आणि फोटो पण अपलोड झालेला आहे. याच्या ठिकाणी नंतर खाली सिग्नेचर अपलोड करायचे आहे. सिग्नेचर पण 80 KB ते 200 KBच्या याच्यामध्येच अपलोड करायचे आहे. हे एडिट करतोय मी कारण माझी सहीची साईज वाढवण्यासाठी. तर इथे पिक्सेल चेंज केल्यानंतर आपल्या सहीची साईज कमी जास्त होते. खाली बघू शकता 121 KB झालेली आहे. तर त्या ठिकाणी ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी आपली सही पण अपलोड झालेली आहे. याचप्रमाणे आपल्याला खालचे डॉक्युमेंट्स 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट करायचे आहे. 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट हे 100 KB ते 2 MB पर्यंत किती पण साईजमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबरच 12वीचं सर्टिफिकेट पण 100 KB पासून 2 MB पर्यंत करायचं आहे. याप्रमाणे खालचे सगळे डॉक्युमेंट्स सेम अपलोड करायचे आहे. या ठिकाणी तुमचे क्वालिफिकेशन डिग्री डिप्लोमा काय झाले असेल ते इथे अपलोड करून घ्या. व्यवस्थित पुढे जे लिहिलेलं आहे ते वाचून फक्त अपलोड करायचं आहे. याप्रमाणे मी खालचे कास्ट सर्टिफिकेट डोमासील वगैरे करून घेतले आहे. इथे विचारेल लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तर ते इथं अपलोड करून घ्यायचं आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्या ऑप्शनमध्ये क्लिक हिअरचा ऑप्शन आहे. त्या क्लिक हिअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंटआउट काढून ते भरून पुन्हा ते स्कॅन करून इथं अपलोड करायचं आहे. तर त्याच्यानंतर जे एखाद्या व्यक्तीचे जर लग्न झालं असेल तर त्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट अपलोड करायचं आहे. तर या पद्धतीनं इथं मी मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करतोय. तर त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स आपले अपलोड झालेले आहेत. तर याच्यानंतर आपल्याला पाहू शकता इथं SC कास्ट मी सिलेक्ट करते. त्याच्याप्रमाणे इथे SC कास्टला 900 रुपये फी आहे. त्याच्यानंतर खालचे सगळे चेकबॉक्स येस करून मला मान्य या बटनावर क्लिक करून प्रिव्ह्यू एकदा करून घेऊया आपण फॉर्म. तर ही सहीवर सर्व माहिती भरलेली बरोबर आहे का नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थितप्रमाणे. जर माहिती व्यवस्थित असेल तर खाली सबमिट करून घ्यायचं आहे. नसेल तर काही चेंजेस असेल तर ते बॅकच्या बटनवर जाऊन आपण चेंज करू शकतो. तर या ठिकाणी आपण एकदा चेक करून घेऊ केलेले डॉक्युमेंट सगळे बरोबर आहेत का. तर या ठिकाणी मी 3च डॉक्युमेंट चेक करून घेतोय. तुम्ही सर्व डॉक्युमेंट चेक करून घ्या बरोबर आहेत का. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. तर सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट पद्धती डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग UPI हे सर्व ऑप्शन आहेत. तर सगळ्यात सोपं UPI ऑप्शन आहे. तर मी UPI सिलेक्ट करतो. तर UPIचा माझा इथे नंबर मी टाकतोय. UPI नंबर टाकतोय इथे
जो तुमचा यू पी आय नंबर असेल तो टाका. नाही तर शेजारी QR कोडचा ऑप्शन आहे त्याच्यावर सिलेक्ट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर मी पे नावच्या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर रिक्वेस्ट जाईल पेमेंटची. मी माझ्या मोबाईलवर पेमेंट करून घेत आहे. तर या ठिकाणी अर्धा मिनिट जाईल मला. तर माझ्या मोबाईलमधून पेमेंट झालेलं आहे. तर या ठिकाणी काहीच वेळात आता आपले पेमेंट सक्सेसफुल हा मेसेज येईल इथे. तर या ठिकाणी माझं पेमेंट सक्सेसफुल झाले आहे. तर पाहू शकता इथे पेमेंट सक्सेसफुल मेसेज आले आहे. तर वरती दिसेल तुम्हाला प्रिंट या बटनावर क्लिक करून तुम्ही आपल्या फॉर्मची प्रिंटआउट काढू शकता. तर या ठिकाणी आपला फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेला आहे. पाहू शकता इथे याच पद्धतीने फॉर्म भरलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सेंड करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.